अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी देखील विखे पाटील विरुद्ध लंके असा संघर्ष पाहायला मिळाला। मतदारांना पैसे वाटण्याच्या आरोपांनी मतदानाचा दिवस देखील गाजलेला आहे। सविस्तर पाहूयात। लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील यांच्यात मतदानाच्या दिवशीही संघर्ष पाहायला मिळाला। पारनेर जिल्ह्यात पैसे वाटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडून ठेवलं होतं। या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच पैशांची बॅग फेकून दिली होती। 500च्या नोटांची बंडलं रस्त्यावर पडलेली पाहायला मिळाली। निलेश लंकेंनी या प्रकरणी सत्ताधारी भाजपवर आरोप केले आहेत। काल माझ्याच तालुक्यामध्ये भाजपचा कोण पदाधिकारी त्याच्या गाडीत 8-9 लाख रुपये सापडले। त्याचबरोबरने शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचा तालुका प्रमुख वनकुट्यात त्याला सुद्धा लोकांनी सापडवलं, त्याच्याकडे पैसे सापडले। पण शेवट किती पैसे वाटले काही वाटले तर ही निवडणूकच जनतेने हातात घेतलेली आहे। भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांचे आरोप मात्र फेटाळलेत। पारनेरमधील जनता गुंडगिरीला हद्दपार करणार असल्याचं सुजय विखे पाटलांनी म्हटलंय। आमदार रोहित पवार यांचे 2019 सालीचे व्हिडिओ ते स्वतः विसरलेले आहेत। 2019 साली जर कर्जत जामखेडची विधानसभा पाहिली, त्या ठिकाणी त्यांच्या बारामती ॲग्रोचे 5 कर्मचारी पैसे वाटताना पकडून पोलीस स्टेशनला आजही FIR तर कायम आहे। त्यामुळे आमच्याकडे तशी काही परिस्थिती घडलेली नाही। रोहित पवारांनी नगर दक्षिणमध्ये मतदारांना प्रसाद वाटला जात असल्याचा आरोप केलाय। यासाठी पुरावा म्हणून त्यांनी एक लिफाफा ट्विटरवर टाकलाय। राधाकृष्ण विखे पाटलांनी वाटप झालेला प्रसाद बारामतीचा असल्याची टीका केली आहे। त्यांनी जे काय विधान केलेलं आहे खरं म्हणजे यापूर्वीचा इतिहास हा सांगतो की बारामतीकरांचा प्रसाद अहमदनगर जिल्ह्यातील जनतेला, अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेला मानवणारा नाही आहे। आणि त्यामुळे मला वाटतं हे जनतेने यापूर्वी दाखवून दिलेलं आहे। मतदान संपता धरती चौक मतदान केंद्र परिसरात मतदान न करता मतदारांच्या हाताला शाई लावली जात असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला। शाईबाज कार्यकर्त्यांना पकडल्याचा दावाही निलेश लंकेंनी केला। शाईची बाटली आणि ते शाई लावायचे, आधार कार्ड घ्यायचे ते आणि त्याला पैसे द्यायचे। हा प्रकार आम्ही ते कॅप्चर केलं। काही लोक पळाले, मग आम्ही त्या शाईची बाटली ते लोक सगळं व्हिडिओ केला, आम्ही पोलीस स्टेशनला जमा केले आणि नंतर आम्ही बघितलं, माहिती घेतली, तो जो आम्ही उचलून न्याला तो लोणी प्रवाराचा विखेंचा ठेकेदार आहे। मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी राजकीय नेते प्रयत्नशील असतात। नगर दक्षिणमध्ये मात्र शेवटचं मत पडेपर्यंत उमेदवारांचे एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरूच होत्या। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या यावेळेच्या निकालाची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।